एक मोठी बातमी ठाण्यातील बोरिवली गावामध्ये एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकली आहे। मध्यरात्रीपासून कारवाई सुरू असल्याची माहिती मिळते। पडघा गावाला लागून असलेल्या बोरिवली या गावामध्ये धाड टाकण्यात आली असून बोरिवली गावात केंद्रीय तपास यंत्रणा आणि एटीएसची तिसरी मोठी कारवाई सुरू आहे। याआधी साकीब नाचन आणि त्याच्याशी संबंधितांना अटक करण्यात आलेली होती। दहशतवादी कृत्य संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी ही कारवाई झाली होती। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, बघूया। मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघ्यानजीकच्या बोरिवली गावात पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणा असेल त्यासोबतच एटीएस व ईडीच्या पथकाकडून छापेमारी या गावामध्ये रात्रीच्या सुमारास सुरू झालेली आहे। अजूनही या गावामध्ये छापेमारी सुरू आहे। ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हे गाव कुख्यात साकीब नाचन याच्यामुळे चर्चेत आलेलं असे गाव आहे। नक्की कारवाई कशा संदर्भात आहे या संदर्भात अजूनही पूर्णतः माहिती मिळत नसली तरी सुद्धा दहशतवादी कृत्यामध्ये जे आर्थिक व्यवहार केले जातात किंवा त्यांना आर्थिक मदत पोहोचवण्याचं काम केलं जातं त्या संदर्भातून ईडीची सुद्धा तपास या ठिकाणी केल्याचं बोललं जातं। पडघा बोरिवलीहून संजय भोईर, TV9 मराठी। महत्त्वाचं आहे असं म्हटलं जातं। आपल्या जिल्ह्यातली नेमकी केवायसी संदर्भातली परिस्थिती काय आहे? अजूनही काही लोकांच्या खात्यावरती मदत पोहोचलेली नाहीये। केवायसीची कामं अपूर्ण आहेत, केवायसीची पडताळणी अपूर्ण आहे आणि हे सगळं शासकीय टेक्निकल जे काम आहे ते सुद्धा अपूर्ण असल्यामुळे आज बहुतांश शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय। आम्ही केवायसीच्या संदर्भामधली मागणी सुद्धा कृषी मंत्र्यांसमोर करणार आहे। खरं तर विविध योजनांची घोषणा तर झाली, मात्र सरकारची तिजोरीत नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या मदती पोहोचण्यासंदर्भात उशीर होतोय? तर ज्या पद्धतीचं निधी वाटप झालेलं आहे, किंबहुना 31,000 कोटीचं पॅकेज आज माउंटिंग तेवढे 31,000 कोटीचं होतंय का, प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांना किती पोहोचणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आम्ही आमच्या भाषणामध्ये मांडणार आहे आणि राज्याची खरी परिस्थिती ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा असणार आहे। पुणे जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना कोर्टाने पार्थ पवार प्रकरणामध्ये पोहोचलेली नाहीये। तुम्हाला वाटतं की टेक्निकली गोष्टींमध्ये कुठेतरी गोष्टी वाढल्या जातात आणि वेळकाढूपणा त्यात नाही, जी अमाऊंट 31,000 कोटी ही प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचणारच नाहीये। मुळात हा 31,000 कोटीचा आकडा तयार कसा होतोय याचा सुद्धा अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे। 6,500 कोटी ही प्रत्यक्ष मदत कदाचित शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकते, इतकंच सध्याचं लिमिट आहे आणि आज शेतकऱ्याची फसवणूक या पॅकेज या शब्दाच्या नावाखाली होऊ नये एवढीच विनंती मी शासनाला करणार आहे। पुणे जमीन प्रकरणामध्ये कोर्टाने फटकारलं असून पार्थ पवारचं नाव अजून गुन्ह्यात का दाखल केलं नाही असं म्हटलेलं आहे। कोर्टाचं काल काय म्हणणं आलंय का? मला अद्याप त्या संदर्भातची माहिती नाही। मी थोड्या वेळात बघून आपल्याला माझी प्रतिक्रिया राजकीय दबाव आहे का केसवरती? नाही, आता राजकीय दबाव असता तर कोर्टानं फटकारलं